ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवाञ्च श्रीरूपं सागरजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्ण पादान् सगन ललिता श्री विशाखान्वितांच नमः ओम विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने। नमः ओम विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति सिद्धांत सरस्वती नामिने। नमो मावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामसे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगतपते गोपेश राधा कांत नमोस्तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये नीलांचल निवासाय जगन्नाथाय ते नमः। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वै। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते रुक्मिणी पंढरीनाथाय। हरे कृष्णा। तुका म्हणे या आजच्या मालिकेमध्ये आपण माऊली महावैष्णव तुकाराम महाराजांचा अभंग पाहणार. या अभंगामध्ये महाराज सांगतायत आपण आपल्या गंतव्याला पोचल्यानंतर काय काय प्राप्त होतो, काय काय लाभ होतो, आपल्या पदरात काय पडतो आणि आपलं गंतव्य काय आहे. अभंग असा आहे. पावलो पंढरी वैकुंठ भुवन धन्याजी दिन सोनियाचा. पावलो पंढरी वैकुंठ भुवन धन्याजी दिन सोनियाचा. पावलो पंढरी आनंद गजरे वाजतील सुरे शंख बेरी. पावलो पंढरी आनंद गजरे वाजतील तुरे शंख बेरी. पावलो पंढरी क्षेम आलिंगने संतया सज्जनी निवविलो. पावलो पंढरी क्षेमालिंगनी संतया सज्जनी निवविलो. पावलो पंढरी पार नाही सुखा भेटला हा सखा माय बाप. पावलो पंढरी पार नाही सुखा भेटला हा सखा माय बाप. पावलो पंढरी एरदार खुंटी माऊली ओळली प्रेम पाना. पावलो पंढरी एरदार खुंटली माऊली ओळली प्रेम पाना. पावलो पंढरी आपुले माहेर नाही संसार तुका म्हणे. पावलो पंढरी आपुले माहेर नाही संसार तुका. उपस्थित वंदन करतो. सर्वजण भगवंताला प्रार्थना करा आणि मला आशीर्वाद द्या की मी तुकोबारायाच्या अभंगावर काही बोलू शकेन. तर आजच्या या अभंगामध्ये माऊली महावैष्णव जगद्गुरु संत तुकोबाराय सांगतायत पावलो पंढरी. आपलं गंतव्य काय आहे? पंढरी. पंढरी काय आहे? भूवैकुंठ. वैकुंठच हे भूवरी. या भूलोकामध्ये पंढरी हे वैकुंठ आहे. पंढरी हे तीर्थक्षेत्र आहे. पंढरी हे भगवंताचं धाम आहे.
वैकुंठ, वैकुंठामध्ये भगवान लक्ष्मी सहित असतात. तिथं भगवंत रुक्मिणी सहित आहेत. सत्यभामा, राधाराणी आणि भगवान विठ्ठल, पंढरीनाथ. पंढरीत आणि पंढरीनाथ हे भगवान श्रीकृष्ण आहे. द्वारकेचा राजा पंढरीसे आला, आनंद झाला तिन्ही लोका. संत कानपात्र आपल्या अभंगामध्ये सांगतायत. जो कृष्ण आहे, जो द्वारकेचा राजा आहे, ते भगवान श्रीकृष्ण आहेत. तेच पांडुरंग आहेत, तेच विठ्ठलनाथ आहेत, तेच रुक्मिणीचे पंढरीनाथ आहेत. आणि पंढरीला आपण आल्यानंतर आपल्या माहेरला पोचलेलो आहोत. माझे माहेर पंढरी, नाथ महाराज सांगतात, आहे भिवरेच्या तिरी. तर आपलं माहेर कुठलं आहे? तर वैकुंठ. आणि पंढरी काय आहे? भूवैकुंठ. वैकुंठच हे भूवरी. पंढरीला पोचलो म्हणजे माहेरला पोचलो. माहेरामध्ये कोण असतो? आई वडील असतात, माय बाप, पांडुरंग सखा, माझी बहीण चंद्रभागा, कुंडलिक लाहे बंधू, बाप आणि आई विठ्ठल रखुमाई. हे आमचं माहेर आहे. जेव्हा आम्ही भगवंताला भेटतो, जेव्हा आम्ही वैकुंठामध्ये जातो, तेव्हा आम्ही आपल्या खऱ्या माहेर, स्त्रिया जातात आपल्या माहेरी. पण हे माहेर कसं आहे? तात्पुरतं आहे, टेम्पररी. लाडकी बहीण, माहेर, आपलं माहेर, आई वडील, बंधू, हे तात्पुरतं आहे. हे शरीरापुरतं मर्यादित आहे. हे शरीर राहणार आहे का? नाही. हे शरीर एक दिवस संपणार आहे. या शरीराचे नाते सगळे तुटणार आहेत. हे शरीर, मृत्यू सर्व हरस्य अहम. आमच्या शरीराची संबंधित जेवढे नातेवाईक आहेत, जेवढे संबंधित गोष्टी आहेत, ते सर्व काय आहेत? संपणार आहेत. एकदा मृत्यू प्राप्त झाला, हे शरीर इथं पडून राहिलं की तुम्हाला कोणी विचारत नाही. कुणी नातेवाईक, कुणी डॉक्टर तुम्हाला सोडवत नाही. तुमच्या शरीराची काही किंमत नाहीये. तुम्हाला काय म्हणतात शेजारी पाजारी, लवकर उचला आणि याला पेटवून द्या, अग्निसंस्कार देतात. म्हणजे आपलं मी, माझं, गाडी घोडा, बंगला, बँक बॅलन्स, माहेर, सासर, नातेवाईक, देश, धर्म तुम्हाला कुणीही वाचवणार नाही. एका भगवंताशिवाय, एका पांडुरंगाशिवाय कुणी तुम्हाला वाचवणार नाही. म्हणून आपल्याला जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटायचं असेल, एरदार, कुंडली एरदार. महाराज म्हणतायत, एरदार जर आपण एरदाऱ्या मारतोय, घोडं मेलं वजानं, शेंगरू मेलं एरदाऱ्यानं. ते घोडं काय करत असतं? ओझं वाहत असतं आणि शेंगरू त्याच्या मागं मागं पळत असतं. तसं आपण काय करतोय? पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, पुनरपी जननम, पुनरपी मरणम, पुनरपी जननी जठरे शयनम, पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, जरा व्याधी. हे चक्र आपलं चालू आहे. ही एरजार आपली चालू आहे. आणि ही जर खुंटवायची असेल तर आम्हाला वैकुंठाला गेलं पाहिजे. वैकुंठाला जायचं असेल तर भगवंताची भक्ती केली पाहिजे. आणि भगवंताची भक्ती श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पाद सेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. भक्ती कुठून सुरू होते? श्रवण, भगवंताची कथा ऐका, भक्तांची कथा ऐका, गीता भागवत ऐका, रामायण महाभारत ऐका, भगवंताच्या लीला ऐका. श्रवण भक्ती ही पहिली भक्ती आहे. आणि जो भगवंताचं कथा श्रवण करतो, जो भक्तांच्या कथा श्रवण करतो, गीता भागवत करीती श्रवण, तुकाराम महाराज म्हणतात, जे श्रवण करतात ते फर्स्ट क्लास भक्त बनतात. तुम्हाला जर फर्स्ट क्लास भक्त बनायचं असेल तर पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती. श्रवण भक्ती केली पाहिजे. परीक्षित महाराजांनी भागवत श्रवण केलं आणि भगवंताच्या धामाला गेले. धुंदुकारीने भागवत कथा श्रवण केली. भूत प्रेत योनीमध्ये आत्मा त्याचा लटकला होता.
जेव्हा गोकर्णाकडून भागवत कथेचं श्रवण केलं तेव्हा हजारो भक्तामधून लाखो भक्तामधून फक्त धुंदुकारीचा उद्धार झाला. भागवत कथा आपल्या उद्धाराचं साधन आहे. म्हणून श्रवण ही पहिली भक्ती आहे आणि कीर्तन ही दुसरी भक्ती आहे. भगवंताच्या नामाचं कीर्तन, नाम संकीर्तन साधन पैसे. सोपं सगळ्यात साधन असेल कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगामध्ये सगळ्यात सोपं साधन असेल तर भगवंताच्या नामाचा जप करणे, भगवंताच्या नामाचं कीर्तन करणे, भगवंताच्या नामाच्या कीर्तनामध्ये नृत्य करणे. कलो नाचते व नाचते व नाचते व गतिरन्यता. कलियुगामध्ये दुसरं कुठलंही साधन नाहीये. कलियुगामध्ये एकच सर्वात श्रेष्ठ साधन आहे भगवंताच्या नामाचा जप, भगवंताच्या नामाचं चिंतन, भगवंताच्या नामाचं स्मरण, श्रवण कीर्तन जर तुम्ही केलं तर नाम से धाम तक. जर आपण भगवंताचं नाम घेतलं तर आपण भगवंताच्या धामापर्यंत पोहोचू शकतो. भगवंताचं धाम आहे वैकुंठ गोलोक धाम. वैकुंठामध्ये गेलं मग तिथं आपल्या सर्व चिंता निववील, सर्व चिंता निवतील, सर्व चिंता नाहीये. धाम म्हणजे वैकुंठ आहे. तिथं कुठलंही बिल येत नाहीये, तिथं कुठलाही आजार येत नाहीये, तिथं कुठलाही डॉक्टर लागत नाहीये, तिथं कुठलेही मेडिसिन लागत नाहीये, तिथं म्हातारपण येत नाहीये. अशा प्रकारचं वैकुंठ आहे. कुठलंही दुःख नाहीये, कुठलंही चिंता नाहीये, असं वैकुंठ आहे. आणि त्या वैकुंठामध्ये आपण गेलं पाहिजे. आणि तुकाराम महाराज म्हणतात मी वैकुंठामध्ये पोचलेलो आहे. पंढरी हे हो वैकुंठ आहे आणि या वैकुंठामध्ये मी पोचलेलो आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही वैकुंठामध्ये पंढरीमध्ये पोचला, धन्य आजी दिन सोनियाचा, तो दिवस धन्य आहे. कारण सगळे वारकरी त्या ठिकाणी संत मंडळी जमा झालेली आहेत. संतांच्या भेटीगाठी होत आहेत, पांडुरंगाचं दर्शन होत आहे आणि भगवंताचं नाम अखंड. पंढरी काय हो वैकुंठ आणि नाद ब्रह्म. भगवंताच्या नामाचं कीर्तन भजन अखंड 24 तास 12 महिने या ठिकाणी चालू असतं. अशा प्रकारचं धाम आहे पंढरपूर, नाद ब्रह्म. आणि जगन्नाथपुरी काय आहे? अन्न ब्रह्म. प्रसाद त्या ठिकाणी जगन्नाथाचा वितरित केला जातो. किती लोक आले तरी जगन्नाथाचा भात जगत पसारे हात. सर्वांना प्रसाद. हजारो लोक आले तरी सर्वांना प्रसाद त्या ठिकाणी जगन्नाथाच्या कृपेने मिळतो. कुणीही उपाशी राहत नाही. अशा प्रकारचं अन्न ब्रह्म. आणि तिसरं आहे तिरुपती बालाजी कांचन ब्रह्म. ठिकाणी लक्ष्मी, सोने नाणे दागिने अनेक प्रकारचं दान बालाजी बरोबर काय करतात? पार्टनरशिप करतात आणि त्या बालाजीच्या पेटीमध्ये आपलं दान टाकत असतात. कांचन ब्रह्म तिरुपती. पंढरपूर काय आहे? नाद ब्रह्म. भगवंताच्या नामाचं कीर्तन अखंड चाललेलं असतं. एकही दिवस एकही क्षण असा नाहीये की भगवंताचं कीर्तन होत नाहीये. अशा प्रकारचं धाम पावलो पंढरी आपुले माहेर, धन्य आजी दिन सोनियाचा. ज्या ठिकाणी आपण पंढरपूरला पोचलो, वैकुंठामध्ये पोचलो, तो आपला दिवस सोन्याचा दिवस आहे. तो आपला दिवस जन्म मरणाची वारी चुकवण्याचा दिवस आहे. पावलो पंढरी आनंद गजरे, वाजतील सुरेश शंखभेरी. महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतायत आपण पोचलो धामामध्ये, पण कसं? आनंद गजरामध्ये. टाळ वाजतायत, मृदंग वाजतायत, शंख भेरी अशा प्रकारचे अनेक प्रकारचे वाद्य त्या ठिकाणी वाजतायत. अनेक वाद्य वाजवत वाजवत हे वारकरी संत मंडळी, दिंड्या, पताका, पालख्या हे सर्व धामामध्ये त्या ठिकाणी पोचलेले आहेत. आणि आपल्याला हे धामामध्ये एक दिवस पोचायचंय. म्हणून महाराज सांगतायत आनंद गजरामध्ये आणि वाद्यांच्या आवाजामध्ये, वाद्यांच्या नादामध्ये पावलो पंढरी क्षेम आलिंगनी. आणि पंढरीमध्ये पोचल्यानंतर
भगवंताच्या धामामध्ये पोचल्यानंतर काय होतं? क्षेम आलिंगन. प्रत्यक्ष भगवंत पांडुरंगाच्या चरणाला मिठी मारता येते. पूर्वी पांडुरंगाला लोक आलिंगन, क्षेम आलिंगन आपल्या बाहुपाशामध्ये धारण करायचे, पांडुरंगाला मिठी मारायचे. आता फक्त चरण स्पर्श करता येतो. तर क्षेम आलिंगन धामामध्ये गेल्यानंतर जेव्हा भगवंत आपल्याला कडकडून मिठी मारतील तेव्हा आलिंगन त्या ठिकाणी आपल्याला भेटतो. आणि या पंढरपुरामध्ये आल्यानंतर, हो वैकुंठ मध्ये आल्यानंतर अनेक संत आहेत, अनेक वारकरी आहेत, एकमेकाला मिठी मारतात, एकमेकाच्या चरणाचं दर्शन घेतात, वाळवंटामध्ये नाचतात, गातात. आणि तेच क्षेम आलिंगन आहे. संत या सज्जनी निवविलो. आणि जेव्हा आपण संत सज्जनाची भेट घेतो तेव्हा आपण शांती प्राप्त करतो. निवविलो, शांत वाटतं. पंढरीत आल्यानंतर सर्व संसार आपण विसरून जातो, प्रपंचाची चिंता दूर होते आणि मनाला शांती भेटते. ही शांतीची झलक आहे भूवैकुंठ पंढरपुरामध्ये, भगवंताच्या मंदिरामध्ये, भगवंताच्या धामामध्ये शांती मिळते. ही एक झलक आहे. वैकुंठ धामामध्ये गेल्यानंतर किती शांती प्राप्त होईल त्याचं मोजमाप आपण करू शकत नाही. पुढच्या चरणामध्ये महाराज सांगतायत, पावलो पंढरी पार नाही सुखा. तर भगवंताच्या धामामध्ये गेल्यानंतर काय प्राप्त झालं? सुख प्राप्त झालं. तुम्ही सुख शोधताय, सुख शोधताय. सुख प्रत्येकाला हवंय, पण सुख कुठल्या दुकानामध्ये मिळतं? पंढरीच्या पेठेमध्ये मिळतं, वैकुंठामध्ये मिळतं. चुकीच्या ठिकाणी सुख शोधलं तर सुख मिळणार नाही. गाडी घोडा फ्री हे ते दागिने याच्यामध्ये तुम्ही सुख शोधताय, पण त्याच्यामध्ये सुख नाहीये. संत सज्जन काय सांगतायत महाराज? सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय वेळ. मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मो जन्मीचे दुःख विसरस. जेव्हा तुम्ही भगवंताच्या धामामध्ये जाल तेव्हा तुम्हाला खरं सुख, परम सुख, आत्यंतिक सुख भगवंताच्या धामामध्ये प्राप्त होईल. आणि मग जन्मोजन्मीचं लाखो लाखो करोडो करोडो जन्माचं दुःख तुम्ही विसरून जाल. अशा प्रकारे भगवंताचं धाम आहे, अशा प्रकारे भगवंताचं दर्शन आहे, अशा प्रकारे भगवंताचं आलिंगन आहे. जे सदा रुक्मिणी यांच्याशिवाय कपडे फाटलेले, कपडे मळलेले, टोचू लागलेले पान काय करतात? धावत येतात आणि सुदामाला आलिंगन देतात. आणि भगवंताचं प्रेम आपल्या भक्तांना प्राप्त होतो. त्याच्यासारखा आनंद आणि त्याच्यासारखं उच्च गंतव्य त्या जीवनामध्ये दुसरं कुठलं नाहीये. पार नाही सुखा, भेटला हा सखा माय बाप. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. मायबाप भगवान आहे, रुक्मिणी पांडुरंग माझे मायबाप आहे. आणि मायबापाला भेटल्यानंतर सुखाला काही कमी नाही आणि दुःख अजिबात येत नाही. मायबाप काय करतात? लेकराचं पालन करतात. तर माझा मायबाप माझा भगवंत आहे. त्वमेव माता च पिता त्वमेव. तुम्ही भगवंता माझे माता आहात, तुम्ही पिता आहात, तुम्ही बंधू आहात, तुम्ही बहीण आहात, तुम्ही चुलता आहात, तुम्ही गुरु आहात, तुम्ही तारू आहात. तुमच्याशिवाय या जगतामध्ये मला कुणी नाहीये. मी तुमचा आहे आणि तुम्ही माझे आहात. आणि मग त्या सुखाला पार नाहीये. भेटला हा सखा माय बाप. आणि धामामध्ये गेल्यानंतर भगवंत भेटतात. भगवंत कडकडून आलिंगन देतात आणि त्याच्यासारखं सुख या जगतामध्ये कुठलं नाहीये. पावलो पंढरी एरधार खुंटली. आमचे एरधार जन्म मृत्यूचं चक्र हे खुंटलं कधी? आम्ही जेव्हा धामामध्ये पोचलो, जेव्हा आम्ही भगवंताच्या धामामध्ये पोचलो, जेव्हा आम्ही माय बापाच्या घरी पोचलो, जेव्हा आम्ही आमच्या माहेरामध्ये पोचलो,
आमची एरदार कुठली यत गत्वा न निवर्तनते तद धाम परमम, जे भगवंताचं धाम आहे तिथं पोचल्यानंतर पुन्हा कुठेही जायची आवश्यकता राहत नाही. अशा प्रकारचं धाम भगवंताचं आहे, भगवंत गीतेमध्ये सांगतायत. आणि म्हणून त्या ठिकाणी एरदार गुंठते, पुन्हा जायची इच्छा होत नाही. कारण पण सगळं पाहिलेलं आहे, अनेक अनेक जन्म. या मनुष्य जन्मामध्ये किती त्रास आहे, त्याच्यापेक्षा पशुयोनी बरी आहे. त्यांना काही टेन्शन नसतं, तेही खातात पितात, तेही त्यांना त्या ठिकाणी मुलं बाळ होतात, पिल्ले छोटे छोटे असतात, तेही विश्रांती घेतात, त्यांना कुठली चिंता नसती. पण मनुष्य जन्मामध्ये खूप चिंता. कारण आमचं स्टँडर्ड वाढलेलं आहे. साधी राणी उच्च विचार आम्ही सोडलेला आहे आणि आम्ही उच्च स्टँडर्ड, उच्च राणी आणि हलकट विचार, महाराज म्हणतात हलके विचार आणि उच्च राणी, सोयी सुविधा याच्या मागे आम्ही लागलेलो आहे. तुम्ही किती सोयी सुविधा करा, त्याच्यामध्ये सुख नाहीये आणि त्याच्यामध्ये तुमचं भलं होणार नाही, त्याच्यामध्ये आनंद मिळणार नाहीये. महाराज सांगतात पंढरीला गेले तुम्ही वारीमध्ये, पंढरीला गेले, तुम्हाला सोयी सुविधा नाही पण तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल, तुम्हाला सुखाचा भास होईल, तुम्हाला सुखाचा अनुभव येईल. सोयी सुविधा नाही पण सुख मिळेल. तुम्हाला सुख घ्यायचंय, कम्फर्ट झोन मध्ये बंगल्यामध्ये एसी मध्ये बसायचंय, आजारी पडायचंय, डॉक्टरचं बिल भरायचंय, हे तुम्ही ठरवलं पाहिजे. प्रत्येकाने आपलं आपलं ठरवलं पाहिजे. आम्हाला एसी पाहिजे, आम्हाला ते नैसर्गिक हवा, बाहेर मोकळे हवा, नदीचा किनारा, पंढरपूर धाम. मी आज पंढरपुरामध्ये आहे आणि पंढरपुरामधून चंद्रभागेच्या तीरावर राधा पंढरीनाथ मंदिराच्या बाजूला आणि तिथून तुकोबारायाचा अभंग, पंढरपूरचं महात्म्य, वैकुंठ धाम मी तुम्हाला सांगतोय. माझं भाग्य आहे, पांडुरंगाचं मुखदर्शन झालं, चंद्रभागेमध्ये स्नान झालं, राधा पंढरीनाथचं दर्शन झालं, गुरु महाराजांचं दर्शन झालं आणि आता तुमच्या सर्वांचं दर्शन ऑनलाईन त्या ठिकाणी घेतोय. आणि पांडुरंगाचा धाम, वैकुंठ धाम, त्याचा निरोप तुकाराम महाराज आपल्या अभंगामधून काय सांगतायत ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. पावलो पंढरी एरदार कुंटली, माऊली ओळली प्रेम पाना. 5व्या चरणामध्ये सांगतायत महाराज, माऊली ओळली प्रेम पाना. काय काय करते, वासरू आलं की प्रेम पाना त्या ठिकाणी, वात्सल्य प्रेम कशा प्रकार गाय आणि वासरू यांच्यामध्ये जे वात्सल्य प्रेमाचा भाव आहे, तशा प्रकारचा भाव भगवंत आणि भक्तामध्ये असतो. भगवंत आणि भक्तामध्ये भगवंत वात्सल्य प्रेमाने त्या ठिकाणी पाहतात, भक्तांना कृपा करतात, कृपा दृष्टी करतात. भगवान नरसिंहदेव एवढं भयानक रूप, हिरण्यकशिपूचा वध केला, सर्व राक्षसांचा संहार केला, पण नरसिंहदेवाच्या दृष्टीमध्ये जेव्हा त्यांनी प्रल्हाद महाराजांना पाहिलं, भक्त प्रल्हादांना पाहिलं, वात्सल्य प्रेमाने, एक गाय जसं आपल्या वासराला चाटते प्रेमाने, तसं वात्सल्य प्रेमाने नरसिंहदेव प्रल्हाद महाराजांना गुंगत होते, चाटत होते, आपलं वात्सल्य प्रेम त्या ठिकाणी प्रदर्शित करत होते. अशा प्रकारचा पाना, माऊली ओळली प्रेम पाना. माऊली कोण आहे? विठू माऊली. विठाई किटाई माझे कृष्णाई कानाई. विठ्ठल पुरुष आहे, आदि पुरुष आहे. जगतामध्ये, त्रिभुवनामध्ये, 14 भुवनामध्ये, भौतिक जगतामध्ये, आध्यात्मिक जगतामध्ये एकच पुरुष आहे आणि तो म्हणजे भगवान पूर्ण पुरुषोत्तम. पण त्यांना आपण काय म्हणतो? माऊली, विठू माऊली. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, त्यांना आपण काय म्हणतो? माऊली. जे संपूर्ण जगतावर कृपा करतात त्यांना माऊली आपण म्हणतो. संपूर्ण जगतावर कृपा करण्यासाठी, जगताचं कल्याण करण्यासाठी संत तुकोबारासारख्या महान संतांनी अनेक अभंग लिहिले, गाथा लिहिल्या, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, म्हणून आपण त्यांना माऊली म्हणतो.
भगवंत सर्व जगताचं कल्याण करण्यासाठी अनेक युगायुगामध्ये अवतार घेतात. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवंताला काय काम आहे? वैकुंठ सोडून यायचं, गोलोक सोडून यायचं. भगवंत काय करतात? या भूलोकामध्ये येतात, अवतार घेतात. कशासाठी? जगाचं कल्याण व्हावं, बद्ध जीवांचं कल्याण व्हावं, बद्ध जीवांना वैकुंठामध्ये जाण्याचा मार्ग त्या ठिकाणी सापडावा, सर्वांना दुःखातून मुक्त करावं. ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातन. भगवंत सांगतात हे सगळे जीव माझे अंश आहेत, माझे पुत्र आहेत, माझे अंश आहेत. अहम बीज पिता, मी सर्वांचा पिता आहे. आणि म्हणून सर्वांना माझ्या घरी वैकुंठ धामामध्ये घेऊन जाण्यासाठी मी येतो. भगवंताला दुसरं काही काम नाहीये. जेलमध्ये आपण काय करतो? कैद्यांना ठेवतो. जेलमध्ये कैद्यांना का ठेवतो? त्याला त्या ठिकाणी थोडी शिक्षा मिळावी आणि तो सुधरावा, आणि तो सुधरल्यानंतर पुन्हा आपल्या घरी जावा. भगवंताने आपल्याला या भूलोकामध्ये ठेवलेलं आहे. कशासाठी? सुधारण्यासाठी. आपण जर भगवंताची भक्ती केली, आपण आपल्या आचरणामध्ये जर सुधारणा झाली, तर भगवंत आपल्या धामामध्ये पुन्हा घेण्यासाठी वाट पाहतायत. कर ठेवनिया कटी उभा चंद्र भागेसाठी. भगवंत वाट पाहतायत, तुम्ही कधी येतायत मला भेटायला. गीतेमध्ये भगवंत सांगतायत सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. गीतेमध्ये भगवंत थेरी सांगतायत, पण प्रॅक्टिकली इथं पंढरपुरामध्ये भगवंताच्या चरणावर शरणांगती कोण घेत आहे? भगवंताच्या चरणाची शरण कोण होते? भगवंताच्या चरणांचा आश्रय कोण घेतोय? त्याला भगवंत वैकुंठ धामामध्ये नेल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून भगवंत पाहतायत कटेवर कर ठेवून, कोण येतोय, कोण माझा आश्रय घेतोय, कोण माझ्यासाठी आलेलं आहे, कोण काय मागायसाठी आलेलं आहे. अनेक लोक हौसे गौसे नवसे वारीला सगळे येतात, जत्रेला सगळे येतात तसे, पण ज्याचा भाव भगवंताच्या चरणाची शरण घेणंच आहे, त्याला भगवंत वैकुंठामध्ये लवकर बोलावतात. ज्याच्या मनामध्ये इच्छा राहिलेली आहे, वासना राहिलेली आहे, भगवंता मला नोकरी पाहिजे, मला छोकरी पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, ते पांडुरंगाला मागण्यासाठी येतात. त्यांना वैकुंठ धामाचं तिकीट मिळत नाही. त्यांना पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये पुन्हा अडकावं लागतं. जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटायचं असेल तर मनुष्य धर्म, मनुष्य जीवन, त्या मनुष्य जीवनामध्ये आपण हे चक्र तोडू शकतो. आणि आपण भगवंताची भक्ती करून भगवंताच्या धामामध्ये जाऊ शकतो. मनुष्य जन्म ही एक चांगली संधी आहे, सुवर्ण संधी आहे. आणि ज्या दिवशी या संधीचं आपण सोनं करतो, तो दिवस सोनियाचा. धन्य दिन सोनियाचा महाराज सांगतायत. ज्या दिवशी आपण धामामध्ये पोचतो तो दिवस धन्य आहे. चैतन्य महाप्रभू पंढरपूरला आले होते. 11 दिवस चैतन्य महाप्रभू पंढरपूरमध्ये राहिले आणि दररोज पांडुरंगाचं दर्शन करायचे. आणि नुसतं मुख दर्शन करत नव्हते, पांडुरंगाला भेट आलिंगन द्यायची. भगवान चैतन्य महाप्रभू भगवान विठ्ठलाला आलिंगन द्यायची. एक भगवंत दुसऱ्या भगवंताला भेटायचे, भगवंत भगवंताला भेटायचे. जसं वारकरी वारकऱ्यांना भेटतात, भक्त क्षेम आलिंगन त्या ठिकाणी देतात, तशा प्रकारे पांडुरंगाच्या पवित्र भूमीमध्ये भूवैकुंठ पंढरपुरामध्ये आल्यानंतर आपल्याला सुखाची अनुभूती होते, शांतीची अनुभूती होते. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा. पंढरीला आल्यानंतर सुखाचा भास होतो. येरदार खुंटते, आपल्या संसाराची तुटी होते, आपली आणि संसाराची तुटी होते. भगवंताच्या कृपेने आपण संसार तोडून भगवंताच्या धामामध्ये जाऊ शकतो. अशा प्रकारचं पंढरपूर धाम आहे. जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. ही चंद्रभागा आदी अनादी आहे. तसं भगवंत आदी अनादी आहे, तसे भगवंताचे भक्त सुद्धा अनादी आदी अनादी आहे. अजो नित्य शाश्वतम अयो पुराणम न अन्य
आपण कोण आहोत? आत्मे आहोत. आपण भगवंताचे अंश आहोत आणि आपला कधी नाश होत नाही. आत्म्याला नैनम चिंदन्ति शस्त्राणी नैनम दहति पावक न चैनम क्लेदयन्त्याप्यो न शोषयति मारुत. आत्मा जसा अनादी आहे तसं त्याचा नाश होत नाही. त्याला आपण भिजवू शकत नाही, वाळू शकत नाही, जाळू शकत नाही. एवढा सूक्ष्म आत्मा आहे आणि तो आहोत आपण. आपण हे शरीर नाहीये आणि या शरीराशी संबंधित आपलं काही नाहीये. ब्रह्म सत्य, जगन मिथ्या. हे जगत काय आहे? अशाश्वत, टेम्पररी, तात्पुरतं. तसंही शरीर तात्पुरतं आहे, तसंही जगत सुद्धा तात्पुरतं आहे. सत्यम परम धीमई. सत्य काय आहे? भगवान. सत्यम शिवम सुंदरम. भगवान एकटे सत्य आहेत आणि या जगतामध्ये हे सगळं टेम्पररी आहे, अशाश्वत आहे, तात्पुरतं आहे. आणि आपण हे तात्पुरत्या वारीला आलेलो आहोत आणि आपली शेवटची वारी असेल, आपल्याला ही शेवटची वारी करायची असेल, पुन्हा जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकायचं नसेल, तर या जन्मामध्ये आपण भगवंताची भक्ती केली पाहिजे. भगवंताने आपल्याला चांगलं शरीर दिलेलं आहे, मनुष्य जन्म दिलेला आहे, दुर्लभ मानुषम जन्म. आणि तोही कुठं दिलेला आहे? भारत भूमीमध्ये, जिथं भगवंताचे अनेक अवतार भगवंतांनी घेतले. संतांच्या भूमीमध्ये, ज्या महाराष्ट्र भूमीमध्ये अनेक संत झाले. आणि पंढरपूर धाम, इस्कॉन पंढरपूर, इस्कॉन पुणे अशा महान संस्थेशी, ज्या ठिकाणी अनेक वरिष्ठ वैष्णव आहेत, अनेक महान संत आहेत, अनेक आचार्य जिथं मार्गदर्शन करतायत, त्यांचा संघ आपल्याला प्राप्त होतोय. प्रभुपादाचे ग्रंथ आपल्याला प्राप्त आहेत आणि प्रभुपादाचे मंदिर, राधा कृष्ण मंदिर हे वैकुंठ आहेत. प्रभुपाद म्हणतात, माझे मंदिर हे वैकुंठापेक्षा कमी नाहीये. ज्या ठिकाणी अखंड नाम कीर्तन चालतं ते वैकुंठ आहे. भक्ती विनोद ठाकूर म्हणतात, जे दिन ग्रहे ते भजन देखे. ज्या दिवशी घरामध्ये भजन चाललेलं आहे, भक्ती विनोद ठाकूर आचार्य, त्यांचे मुलं 13 संतान होते, त्यांना मुलं मुली मिळून 13 लोक. जेव्हा घरामध्ये ते परत यायचे आपल्या ऑफिस वरून, तेव्हा पाहायचे सगळे मुलं काय करतायत? घरामध्ये भजन करतायत, कीर्तन करतायत, आरती करतायत. आणि ते भगवंत म्हणतात, भक्ती विनोद ठाकूर म्हणतात, ते गोकुळ आहे, ते भगवंताचं धाम आहे. तिथं भजन चालतं, तिथं भगवंताची भक्ती होते, तिथं भगवंताचे भक्त आहेत, ते भगवंताचं धाम आहे. आणि अशा प्रकारचं हे धाम वैकुंठ पंढरी हे महान तीर्थक्षेत्र आहे आणि हे आपल्या भूतलावर आहे असं म्हणणं सुद्धा अपराध आहे. हे शाश्वत आहे. भगवंताचं धाम जसं भगवंत शाश्वत आहे, तसं भगवंताचं धाम शाश्वत आहे. युगे 28 विटेवरी उभा पांडुरंग इथं अनेक युग, लाखो लाखो करोडो करोडो वर्षापासून या ठिकाणी उभे आहेत आपल्या भक्तांना भेटण्यासाठी. कुंडलिकाला वर दिलेलं आहे, सगळ्या भक्तांचं कल्याण करण्यासाठी भगवंत या ठिकाणी उभा आहे. तर भगवंताच्या धामामध्ये या, भगवंताच्या धामामध्ये जाण्यासाठी भगवंताची भक्ती करा आणि आपलं मनुष्य जीवन सार्थक करा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्रील प्रभुपाद की जय. विठ्ठल रुक्मिणी भगवान की जय. राधा पंढरीनाथ की जय. महाराज जय. कोटि वैष्णव वृंद की जय. हरे